गेल्या महिन्याचा सेल ना एकदम मस्त झालाय, त्यामुळे सार्थक खूप खुश आहे. दादाला म्हणा जरा पेशन्स ठेव. ह्या क्वार्टर नंतर आपला बिझनेस आणखी वाढेल, तेव्हा खुश हो म्हणा. आद्या, मला बोलायचंय दोघींशी. कामाबद्दल बोलायचंय, महत्वाचं आहे. बस. तुमच्या स्टॉक्सची काय सिच्युएशन आहे? आय मीन फेस्टिव्ह सीझन येतोय, सो स्टोरेजची लिस्ट पाठवणार होता, बनवली का? वहिनी, ऍक्च्युली ती लिस्ट मी तुला मेल केली आहे आणि सरांना सीसी मध्ये ठेवलं. दादा तिने मेल केलाय म्हणते. अच्छा, करेक्ट करेक्ट, हा करेक्ट, मी विसरलो होतो. आणि हा नवीन कॉस्टिंग आणि प्रॉफिट पर्सेंटेज त्याचं काय झालं? वहिनी, ते डिटेल्स पण त्या मेल मध्ये अटॅच्ड. दादा तिने डिटेल्स अटॅच केलेत मेलमध्ये, तू एकदा चेक कर. अच्छा, केलेत काय अटॅच? पेमेंट स्टेटस. आणि फेस्टिव्ह सीझन येतोय, तो आपण आपला स्टॉक वाढवला पाहिजे, त्यासाठी अजून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि मी रिसर्च केलंय, जेवढा बिझनेस 9 महिन्यात होत नाही तेवढा या 3 महिन्यात होतो, सो आपण इन्व्हेस्टमेंट वाढवलीच पाहिजे. व्हॉट्स या मूल्य? ऍक्च्युली वहिनी, ह्या डिटेल्सची फाईल आहे ना, मी मागच्याच आठवड्यात सरांच्या केबिन मध्ये ठेवली होती. सो तू त्यांनाच विचार, त्यांनी चेक केली आहे का नाही. दादा तिने फाईल. सो गाईज, फेस्टिव्ह सीझन साठी रेडी आहात ना? म्हणजे बिझनेस वाईज रेडी आहात ना फेस्टिव्ह सीझन साठी? कोर्स. वहिनी, पुढच्या 3 महिन्यांची टाइमलाईन मी सरांना मेल केली. दादा तिने टाइमलाईन मेल केली आहे तुला. मला नवीन कॉस्टिंग, प्रॉफिट पर्सेंटेज आणि टाइमलाईन या सगळ्याचं प्रिंटआउट हवंय. मी त्यावर काम करेन. ऍक्च्युली मी प्रिंटआउट्स काढून दिल्या असत्या, पण सरांचा प्रिंटर आहे ना खराब झालाय. काहीही प्रिंट होऊन येतंय त्याच्यातून. काही छापून येतंय म्हणजे? नाही, काही नाही प्रिंट होऊन येत. जे बरोबर आहे तेच प्रिंट होऊन येतं. एक सेकंड, काय काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघे भांडताय आणि तुम्ही मला मधलं माकड केलंय. आद्या, मी तुझ्या स्टाफ मेंबरला प्रश्न विचारतोय आणि ती वाकड्यात शिरते. वहिनी, मी वाकड्यात वगैरे काही शिरत नाहीये. आता मी तुझी एम्प्लॉय आहे ना, मग मी तुला उत्तरं देणार आणि मी तुला उत्तरं दिली, बस. अमूल्य, ऐकून घे. वहिनी, मी तुझ्याशी बोलते, मला बाकी कोणाचंही काही ऐकून घ्यायचं नाही. अमूल्य, पण मी तुझ्याशी बोलतोय ना. मी तुझ्याशी बोलते की नाही? अमूल्य, पण मला मी- आणखी कुणाचंही काही ऐकून अगं, मी- घ्यायचं नाही. शांत, दोघे एकदम गप्प. तुमचं हे जे काही चाललंय ना, ते आधी संपवा, मग आपण बोलूयात. बाय. अमूल्य, प्लीज बोल ना माझ्याशी. अमूल्य, अमूल्य, कॉफी. गोपाळ, अगं, तू गोपाळला का आवाज देतेस? मी त्याच्याकडूनच आणली आहे आपल्यासाठी. अमूल्य, थांब ना एक मिनिट. बस ना अमूल्य, बस ना, बोलायचंय मला तुझ्याशी. बरं, मी कॉफी आणली आपल्यासाठी आणि या चॉकलेट आहे, गोड असतं, तुला आवडेल. हे चॉकलेट गोड नसतं, कडू असतं, तुझ्यासारखं. बसून पिऊयात प्लीज.
बाय द वे, अचानक कसं काय झालंय रिअलायझेशन? रिअलाइज मला खूप आधीच झालं होतं वेदांत. पण काय ना, काही गोष्टी मी चालवून घेतल्या आणि त्यामुळे आता मला रिग्रेट होत. काही गोष्टी वेळेच्या वेळेला कंट्रोल करायला पाहिजे, नाहीतर मग नंतर असं हे रिग्रेट करत बसावं लागतं. आणि वेळेची पण बघ काय गंमत असते. वेळ संपत चाललेली असताना आपल्याला रिअलाइज होतं की वेळ आपल्या हातातून निघून चालली. अमूल्य, ऐक माझं. वेदांत, हे बघ, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि मला तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाही. सो प्लीज तू प्रयत्न सुद्धा करू नकोस. पण का? तू एक काम कर, तू आहे ना तो सुविचार वाच. स्वतःची मतं व्यक्त करण्याआधी समोरच्याचं ऐकून घेतल्याने वाद नाही, संवाद होतो. वा, काय कमाल लिहिलंय. कोणी लिहिलंय? ऑब्विसली तूच लिहिलं असशील, नाही का? छान लिहिलंय अमूल्य. अमूल्य, तुला तुला हवंय ते बोल, मी सगळं ऐकायला तयार आहे. पण प्लीज बोल ना माझ्याशी. वेदांत, हे बघ, मी इथे फक्त कॉफी प्यायला बसले. तुला जर असं वाटत असेल की मी इथे तुझं ऐकून घ्यायला बसलीये तर प्लीज. आणि असंही आता आपण कितीही बोललो, काहीही बोललो ना, तरी प्रॉब्लेम सुटणार नाही. तो अधिक वाढतच जाणार. त्यापेक्षा काही न बोललेलं, काही न ऐकलेलंच बरं. आणि असंही मी काही बोलले तर पुन्हा म्हणशील, अमूल्य, छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करू नकोस. मुले तू सारखं बाऊ हो. अच्छा, मी तुला ते बाऊ. मुले तू त्यामुळे एवढं चिडलीस? नाही वेदांत, मी त्या शब्दामागच्या अप्रोचवर चिडले. आणि मी पुन्हा एकदा सांग, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. तुला माझी परिस्थिती समजूनच घ्यायची नाहीये. सो मग बोलून ऐकून काय फायदा ना? त्यामुळे तुझं वागणं तुला लखला बसू. मी प्रयत्न करतोय ना. प्रयत्न करून काही उपयोग नाहीये वेदांत. सप्टेंबर संपत आलाय, ऑक्टोबर लागणार आहे. 16 ऑक्टोबरला तुझ्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि तुझा आणि माझा साखरपुडा आहे. आणि मला सांग, तू काय करणार आहेस? हा, काही ठरवलंयस तू? वेदांत, अरे वेळ हातातून निघून चाललीये, तुला कळतंय का? $10 करोड ठेव. काय चाललंय? बिझनेस टॉक्स. बर. नमस्कार, सलाम. मी रुक्मिणी देवी आणि तुम्ही पाहताय सडेतोड. आणि तुम्ही पाहताय माझा खास कार्यक्रम खरा चेहरा. प्रेक्षक हो, तुम्हाला कल्पना आहेच, आई, मी या कार्यक्रमात भ्रष्टाचारी लोकांचा खरा चेहरा तुमच्या समोर आणत असते. आणि आजही मी अशाच एका भ्रष्टाचारी माणसाचा चेहरा तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आणि तो आहे या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री मधुकर राव यांचा. यंदा महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालाय. ठिकठिकाणी पाण्याचे टँकर्स मागवून पाणी पुरवठा केला जातोय. पण हे महाशय मधुकर राव पाण्यातही मलई शोधून ती स्वतःच्या घशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी चक्क पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या टेंडरमध्ये घोटाळा केल्याचं उघडकीस आलेलं आहे. विदर्भामध्ये एवढा मोठा दुष्काळ असताना अशा प्रकारचा घोटाळा करणं हे निश्चितच खेदजनक आहे. मधुकर राव यांना यावर त्यांचं मत विचारलं असता त्यांनी पळ काढलेलं असून ते यापुढे कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नसल्याचं त्यांच्या कार्यालयातून कळवण्यात आलंय. ऐन दुष्काळात स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या अशा वृत्तीचा मी निषेध करते. आणखी अशाच वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा खरा चेहरा बघण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत सावध राहा, काळजी घ्या. पिण्याच्या पाण्याचा भ्रष्टाचार. किती नीच असतात ना हे लोक. पण ही मुलगी सॉलिड आहे ना, हिला भीती वाटत नसेल का?
अरे घाबरून कसं चालेल, पत्रकार आहे ती. आणि पत्रकारिता करायचं तर घाबरून चालणारच नाही. आई, अगं या रुक्मिणी देवी, मी काल कॅफेमध्ये गेलो होतो ना, मला भेटल्या होत्या तिथे. काय? अरे वा. आणि त्या म्हणत होत्या की त्यांना तुला भेटायचं. मला? कशाला? अगं त्या काहीतरी त्यांच्या सूत्रांकडून त्यांना माहिती मिळाली की तू लोकसभेच्या निवडणुका लढणार आहेस म्हणून. अरे देवा, ही बातमी सुद्धा बाहेर गेली का? अगं जाणारच ना. आपल्या मतदारसंघात निवडणूक अटीतटीची होते ना. कमाल आहे या लोकांची. नाही पण मला नाही भेटायचंय तिला. जरा आगाऊ वाटली मला ती. नाही नाही, नकोच, नको. आई, उलट मी तर म्हणतो भेट तू तिला. अरे पण तू तिच्या प्रोग्राम मध्ये गेलीस ना तर एकदम फेमस होशील. कशाला? काही गरज नाहीये. वेदांत म्हणत होता त्या पत्रकार रुक्मिणी देवींना मला भेटायचंय. वा. अहो वा काय? मला नाही भेटायचंय तिला. का? अहो असं काय करताय? काही गरज आहे काय भेटायची? जे काही चाललंय ते चांगलंच चाललंय ना? अहो चांगलं चाललंय ना, म्हणून म्हणतो भेटा. कशासाठी? अहो मॅडम, सिनेमातली माणसं आणि राजकारणातली माणसं यांना लोक देव मानतात. यांना देव का मानतात? कारण ते प्रसिद्ध असतात. ते प्रसिद्ध का होतात? कारण ते मुलाखती देतात. म्हणून म्हणतो मुलाखती द्या. आणि तुम्हाला ही संधी मिळते ना मॅडम, सोडू नका. घराघरात पोहोचा तुम्ही. म्हणजे वेदांतला त्या भेटल्या तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचा असं काही म्हणाल्या नाही, पण मला डाऊट आहे की त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. घ्यायची आहे मॅडम. त्या बाईला तुमची मुलाखत घ्यायची आहे. मॅडम, राजकारणात माणसं कित्येक वर्ष काम करतात, त्यांची कोणी दखल घेत नाही, त्यांची कोणी मुलाखत घेत नाही. आणि तुम्ही अगदी अलीकडच्या काळात आलात राजकारणात, ते तुमची मुलाखत मागतायत. मुलाखत द्या मॅडम. लोकांच्या मनात स्थान निर्माण करा तुम्ही. मी विचार करते. बघा, तुम्ही विचार करेपर्यंत ती विरोधकांना बोलवे ना. खरं सांगू का, मला ना या पत्रकारांची भीती वाटते. नको नको ते प्रश्न विचारून डाऊन सोडतात ते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं एक कला आहे मॅडम. म्हणजे समजा तुमच्याबद्दल त्यांनी विचारलं की तुमचं काय मत आहे, तर सांगायचं की मी आता फक्त समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि वानखेडे साहेबांचा वारसा पुढे नेते मी. समजा त्यांनी विरोधकांबद्दल विचारलं तर सांगायचं की व त्यांचा कारभार अतिशय लाजिरवाणा आहे, मी त्याचा निषेध करतो. आणि समजा त्यांनी असा एखादा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं नाही, की तुम्हाला येत नाही, तर नो कमेंट्स असं म्हणायचं. तुमच्याकडून काय काय शिकायला मिळतंय मला. कला आहे मॅडम, साहेबांनी शिकवलेली कला आहे. तुम्हालाही अवगत होईल हळूहळू. चला आपल्याला ऑफिसला जायचं. आज पण बोर्ड मीटिंग तर नाही आज. सरप्राईज व्हिजिट देऊया. सरप्राईज व्हिजिट ठीक आहे, चला. मी आलो. ठीक. सुमन, चला चला निघतो आम्ही. अहो दिवसेंदिवस तुम्ही सगळं विसरत चाललाय. हे बघा काय. आता अरे हे कसं काय विसरतोय मी हल्ली. बरं 2 मिनिटं आहेत. सुमन, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, क्लिनिकला जायची घाई असते ना तेव्हा काही बोलू नका, अजिबात काही बोलू नका. अहो, तिकडे सगळे पेशंट ताटकळत राहतात. बरोबर, ठीक आहे, आता चेहरा पडू नका. बोला बोला बोला, जे काय बोलायचं ते पटकन बोला. बोला. अहो मी आधीही सांगितलंय पण परत आठवण करून देतेय. लग्न साखरपुडा तर जवळ आलाय, पैशांची सोय अजून झालेली नाहीये. पण मला एक सांगा सुमन, आणखी किती पैसे लागणार आहेत आपल्याला? अहो सांगितलंय मी तुम्हाला. हे बघा सुमन, माझ्याकडे जेवढी जमापुंजी आहे तेवढी सगळी खर्च करायला तयार आहे. हा, पण आता तुम्हाला त्यापेक्षा आणखीन काही पैसे लागणार असतील तर मात्र आपल्याला थोडंफार कर्ज काढायला लागेल. अगो बाई, कर्ज? नाही नाही, कर्ज नको. लग्नासाठी कर्ज घेतं का कोणी? कसं दिसतं ते? त्यात काय एवढं?
काय आपल्याला जमेल तसं फेडूया ना हळूहळू. नाही नाही, कर्ज नको हो, आपणच उभे करूया. तसा प्रयत्न करू. हा, मी दागिने तुम्हाला दाखवले होते पण तेवढे पुरणार नाहीयेत. आहे मला कल्पना आहे. वेदांच्या आजी म्हणतायत खऱ्या की सगळा लग्नाचा खर्च त्या करणार आहेत, पण हे असं आपल्याला आवडणारही नाही आणि जमणारही नाही, नाही का? नाही नाही, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. हे बघा, वानखेडणे एवढा नाही, पण जेवढा आपल्याला झेपेल, जेवढा आपल्याला जमेल तसा आपण खर्च नक्की करायचा. आणि तुम्हाला सांगू का, फार फार तर काय होईल, सगळी जमापुंजी खर्च होईल आपली. पण ठीक आहे ना, आता आपल्याला काय आणि किती लागणार आहे. आला आपलं म्हातारपण आला आता. आता आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या मुलींसाठीच तर आहे. नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं. निघू आता. हो. हा, चला. काय ग, झालं का वेदांशी बोलणं? नाही. का? कारण आम्ही बोलत नाही एकमेकांशी. काय अमूल्या, जाऊ दे ना ताई, जाऊ दे ना. काय न बोलल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? माहिती नाही. काय चाललंय तुझं? ताई हे बघ, होतंय मॅनेज माझ्याकडून, करेन. बरं, पण मग त्याला वाईट वाटत असेल ना तू असं त्याच्याशी बोलणं टाकलंस तर. मला ना तुम्हा दोघांचं काही कळतच नाही. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, ही अशीच गत झाली आहे तुमची. जाऊ दे, नको हा विषय. बरं राहील, चल निघूया. अगं तुला सांगायचंच राहिलं, तुझी मैत्रीण भेटली होती. कोण? रुक्मिणी देवी. ओ, आठवलं. मग काय म्हणते ती, कशी आहे? तायडे आता ती पत्रकार झालीये. काय सांगतेस? चल मी तुला जाता जाता सांग. चल. आणि कुठे राहायला लागली आता तू? एवढी मोठी यादी, वर्षभराचं राशन आणून राहिले का काय? नीट वाच ती यादी कशाची येते. वेदांत वानखेडेची कामं जिथं चालू आहेत त्या साईडची यादी येते. याचं काय करायचं? तिथे आपल्याला मार्ग सापडेल. कसला मार्ग? वेदांत वानखेडेला जायबंदी करण्याचा. सॉरी सॉरी सॉरी, थोडा उशीर झाला मला, खरंच सॉरी. सॉरी काय त्यात, रिलॅक्स. मी कॉफी सांगितली, ओके ना? मग आज आहे ना माझ्यासाठी वेळ? आज वेळच वेळ. मी खास तुझ्यासाठी लवकर निघालोय. खरं सांगतोयस ना? खरंच, मुद्दाम मी तुझ्यासाठी वेळ काढलाय. आपली भेटच होत नव्हती ना, आणि मी आता ठरवलंय की दर 2 दिवसांनी तुझ्यासाठी वेळ काढायचा. तू तुझ्या कामाच्या गडबडीतून माझ्यासाठी वेळ काढतोयस ना, यातच आनंद आहे मला. आरती, एक सांगू का? हम्म? तू हल्ली अजूनच सुंदर दिसतेस ग. ते बघ ना, काय किती छान ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर. लग्न ठरलंय म्हणून ना? बरं, मी काय म्हणते, तुमचं लग्नाचं शॉपिंग झालं का पूर्ण? चाललीये, ते काय होईल. हे बरं आलं पण तू आठवण केलीस. तुला मंगळसूत्र कसं हवंय? म्हणजे डायमंडचं चालेल की काही वेगळं डिझाईन? मला साधं सुद्धा चालेल. ठीक आहे, मी फोटो पाठवतो, तू सिलेक्ट कर. मंगळसूत्र कसंही असू दे, नवरा बायकोच्या मुठीत राहायला पाहिजे, कळलं का? आहे मी तुझ्या मिठीत. काय म्हणजे मुठीत. जी कामं चालू आहेत ना, जिथं जिथं तिथे जायचं. ते बांधकाम कुठपर्यंत आले ते बघायचं. कामगार किती आहेत ते बघायचं. त्या कामगारांची युनियन आहे का नाही ते बघायचं. त्याचे फोटो काढायचे, मला पाठवायचे. आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांना भेटायचं. साहेब, बरं झालं काम दिलं. बसून बसून कंटाळा आला होता. बसून बसून आराम नसतो करायचा. भविष्याचा वेध घ्यावा लागतो, जसा मी घेतलाय जेलमध्ये बसून हे सगळं करण्यासाठी.
कमी पडले तर मला सांग. साहेब किती वेळ आहे आपल्याकडे? अजिबात नाही. 16 तारखेला विक्रांतचं लग्न आहे आणि वेदांचा साखरपुडा आहे. आहे साहेब, काय मुहूर्त निवडलाय. म्हणजे एका बाजूला साखरपुडा आणि त्याच वेळेला सर 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 साहेब साईट्सवर जायचं, बारीक लक्ष ठेवायचं, घुबडासारखं काम करायचं. घुबडासारखं? घुबड जसं त्याची शिकार करताना अतिशय शांत असतं ना, मग वेध घेतं ते आपल्या भक्ष्याचा. कबूतर नुसतं ना फडफड फडफड करतो, काम राहतं बाजूला. त्यामुळे घुबड वेदांत वानखेडे